जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आपल्या जीवनात काही गोष्टी अशा घडतात की त्या फक्त योगायोग आहेत की त्यामागे एखादा दैवी संकेत आहे, असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न कायम असतो, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत का? त्यांची कृपा माझ्यावर आहे का? माझ्या प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचतात का? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाला वेगवेगळी मिळू शकतात, कारण स्वामी समर्थांची कृपा ही एखाद्या चमत्कारातच दिसते असे नाही. ती आपल्या विचारांमध्ये, वागण्यात, धैर्यामध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातूनही दिसू शकते. आज आपण अशाच 3 संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. हे संकेत कोणत्याही अंधश्रद्धेवर आधारित नाहीत, उलट भक्ती, श्रद्धा, सकारात्मकता आणि अंतर्मनातील बदल यांशी संबंधित आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संकेत क्रमांक 1. घरात सकारात्मकता आणि शांततेचे वातावरण निर्माण होणे. मित्रांनो, एखाद्या घराची खरी श्रीमंती पैशात नसते, त्या घरात असणाऱ्या शांततेत, प्रेमात आणि समाधानात असते. कधी कधी असे होते की बाहेरच्या अडचणी तशाच असतात, आर्थिक परिस्थिती तशीच असते, जबाबदाऱ्या तशाच असतात, पण तरीही मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. घरात पूर्वीप्रमाणे सतत वाद होत नाहीत, नकारात्मक विचार कमी होतात, मनाला एक अनामिक शांतता मिळते. अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्यांनी नियमित नामस्मरण सुरू केले तेव्हा त्यांच्या घरातील वातावरण बदलू लागले. याचा अर्थ असा नाही की सर्व समस्या संपल्या, पण त्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, असे मानले जाते की श्रद्धा आणि धैर्य यामुळे मन मजबूत होते, आणि जेव्हा मन मजबूत होते तेव्हा घरातही सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. घरातील सदस्य एकमेकांना समजून घेऊ लागतात, राग कमी होतो, कृतज्ञता वाढते. हे सर्व बदल हळूहळू घडतात. जर तुम्हालाही असे वाटत असेल की घरात आधीपेक्षा अधिक शांतता आणि समाधान आहे, तर तो तुमच्या भक्तीचा आणि सकारात्मक प्रयत्नांचा परिणाम असू शकतो. संकेत क्रमांक 2. स्वामींच्या नामस्मरणाकडे मनाची ओढ वाढवणे. मित्रांनो, भक्ती कधीही जबरदस्तीने होत नाही, ती अंतर्मनातून निर्माण होते. काही लोक सांगतात की अचानक त्यांना स्वामी समर्थांचे नाव घ्यावेसे वाटू लागते. काम करताना, प्रवासात, सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना मनात आपोआप श्री स्वामी समर्थ हा जप सुरू होतो. हा बदल खूप महत्त्वाचा असतो, कारण मन ज्या गोष्टींचा सतत विचार करते त्याचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर पडतो. जर मन सतत सकारात्मक विचार, भक्ती आणि नामस्मरणाकडे वळत असेल तर जीवनातही सकारात्मकता वाढते. अनेकांना असे वाटते की स्वामींची कृपा म्हणजे एखादा मोठा चमत्कार, पण खरी कृपा म्हणजे योग्य विचार करण्याची क्षमता, चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याची ताकद, संकटातही संयम राखण्याची शक्ती. जेव्हा नामस्मरणाची ओढ वाढते तेव्हा मन हळूहळू स्थिर होऊ लागते, चिंता कमी होते, भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. संकेत क्रमांक 3. संकटाच्या काळात धैर्य मिळवणे. मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनात संकटे येतात. कोणाचे आर्थिक संकट होत असते, कोणाचे कौटुंबिक, कोणाचे आरोग्याशी संबंधित. संकटे टाळता येत नाहीत, पण त्यांना सामोरे कसे जायचे हे शिकता येते. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की कठीण काळात त्यांना अचानक योग्य मार्ग दिसू लागतो. कधी एखादी व्यक्ती मदतीला येते, कधी योग्य सल्ला मिळतो, कधी नवीन संधी मिळते आणि कधी मन फक्त धैर्य निर्माण होते. हे धैर्य खूप मौल्यवान असते, कारण धैर्य असेल तर माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीत आत्मविश्वास, संयम आणि श्रद्धेला विशेष महत्त्व दिले जाते. जेव्हा माणूस श्रद्धेने प्रयत्न करतो तेव्हा त्याला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. तसेच तुम्हाला एक कथा सांगते. एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. तो स्वामी समर्थांचा भक्त होता. त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या. पाऊस कमी पडला, शेतीचे नुकसान झाले, कर्ज वाढले, पण त्याने श्रद्धा सोडली नाही. तो रोज मनापासून प्रार्थना करत असे, मेहनत करत राहिला. एक दिवस त्याला एक नवीन पिकाबद्दल माहिती मिळाली. त्याने धाडस करून ते पीक घेतलं. काही वर्षात त्याची परिस्थिती सुधारली. लोकांनी त्याला विचारले, तुला यश मिळाले कसे? तो म्हणाला, स्वामींनी मला सोन्याचा खजिना दिला नाही, पण संकटात हार मानू नये हे शिकवले. हीच खरी कृपा. स्वामी समर्थांचा एक संदेश. मित्रांनो, स्वामी समर्थांची कृपा शोधायची असेल तर चमत्कारांमध्ये नव्हे तर स्वतःमध्ये बदलांमध्ये शोधा.
जर तुमच्यात संयम वाढत असेल, सकारात्मकता वाढत असेल, मेहनत करण्याची प्रेरणा वाढत असेल, नामस्मरणाची आवड वाढत असेल, तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. भक्तीचा अर्थ फक्त प्रार्थना करणे नाही. भक्तीचा अर्थ आहे सत्य बोलणे, चांगले वागणे, इतरांना मदत करणे आणि संकटातही धैर्य न सोडणे. मित्रांनो, आज आपण जाणून घेतले की घरात दिसणारे 3 महत्त्वाचे संकेत कोणते असू शकतात. घरात शांतता आणि सकारात्मकता वाढवणे, स्वामींच्या नामस्मरणाची ओढ वाढवणे, संकटाच्या काळात धैर्य आणि योग्य मार्ग मिळवणे. हे संकेत अंधश्रद्धेचे नसून श्रद्धा, सकारात्मक विचार आणि चांगल्या कृतीमुळे अनुभवता येणाऱ्या बदलांशी संबंधित आहेत. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.